नमस्कार. जावळी कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मी सौ मानसी तेजस जोशी. आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणामागे एक सुंदर परंपरा आणि शास्त्र दडलेले असते. तर आज आपण जाणून घेणार आहोत चैत्र महिन्यातील होणाऱ्या चैत्रगौरीच्या हळदी कुंकवाबद्दल, डोलोत्सव बद्दल थोडीशी माहिती. ती माहिती देण्यास मी स्वागत करीत आहे माझ्या सासूबाईंना, म्हणजे सौ सुजाता जोशी यांना. तर आई, सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करीत आहे. नमस्कार. तर आई, गौरी तीज म्हणजे नेमकं काय याबद्दल थोडं तुम्ही माहिती देता का? हो, नक्कीच. तर हा उत्सव चैत्र तृतीयेला पार्वती माता माहेर येतात आणि म्हणूनसाठी हा उत्सव माहेर वाशिणीसाठी खास असतो. म्हणूनसाठी चैत्र महिन्यात मुलांना सुट्टी वगैरे लागते, म्हणून माहेर वाशिणी माहेर येतात, तेव्हा हा उत्सव आनंदानं साजरा केला जातो. तर आई, हा उत्सव कसा साजरा करतात? तर हा उत्सव चैत्र शुद्ध तृतीयेला गवर बसते. गवर म्हणजे आपल्या देवघरामध्ये असलेली अन्नपूर्णा, तर ती बसवायची असते. मग त्यासाठी आपलं घर, अंगण, आपलं मन हे सगळं शुद्ध हवं. मग त्यासाठी दारामध्ये छान रांगोळी वगैरे काढायची, देवीच्या आगमनासाठी पूर्ण तयारी करून घ्यायची आणि पूजेची पूर्ण तयारी करून घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला देवी झोपाळ्यामध्ये बसवायची असते, म्हणून मग झोपाळ्याची पूर्ण तयारी करून घ्यायची. आणि अन्नपूर्णा देवीला अंघोळ घालून छान नवीन वस्त्र घालायचं. झुल्याला जास्वंदीच्या हे मोगऱ्याच्या फुलांच्या हार करायचा, पाळण्याला छान हाराने सजवायचं आणि त्याच्यामध्ये ती देवी बसवायची असते. अच्छा. तर आई, हळदी कुंकू कार्यक्रमाचं महत्व काय आहे आणि का करतात? तर हळदी कुंकू करण्यामागचा एक महत्वाचा म्हणजे सगळ्या महिला एकत्र येणं, मैत्रिणींना बोलवणं आणि तो आनंद उत्सव साजरा करणं, हे खरं महत्वाचं कारण. त्यानिमित्तानं सगळेजण एकत्र येतात आणि हळदी कुंकू कार्यक्रम आपण साजरा करतो. आणि महत्वाचं कारण म्हणजे हळद म्हणजे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि कुंकू हे आपलं सौभाग्याचं लेणं आहे, म्हणून हळदी कुंकाला खूप महत्व आहे. अच्छा. तर आई, चैत्रागौरीच्या हळदी कुंकवासाठी आपल्याला काय काय तयारी करायला? खूप छान प्रश्न विचारलास तू. तर चैत्रागौरीच्या हळदी कुंकासाठी आपल्याला पहिल्यांदा सवाष्ण जेवायला लागते. मग त्या दिवशी आपल्याला पुरणाचा स्वयंपाक, देवीला पुरणाचा स्वयंपाक लागतो, म्हणून मग पुरणाचा स्वयंपाक करायचा असतो. सवाष्णाला जेवायला बोलवायचं असतं. आणि खूप ठिकाणी अशी पद्धत आहे, फराळाचे पदार्थ करतात. गौरीला करंजी लागते, लाडू लागतात, चकलीचं करायची पद्धत आहे. असं फराळाचे सगळे पदार्थ करून सुंदर आरास करायची असते आणि गौरीचं हळदी कुंकू मांडायचं आणि आपल्या मैत्रिणींना, पाहुण्यांना, जवळच्या घरातील सगळ्यांना बोलवून हळदी कुंकू करायचं असतं. आणि या हळदी कुंकात महत्व जास्त करून माहेर वाशिणीचं असतं. तर माहेर वाशिणीचं कौतुक करायचं असतं त्या दिवशी, म्हणून माहेर वाशिणीला आवर्जून बोलवायचं. तर आई, हळदी कुंकवाच्या दिवशी आपण आंबेडाळ देतो, पन्हे देतो आणि ओल्या हरभऱ्यांची ओटी भरतो, तर त्यामध्ये काय महत्व आहे? तर हरभऱ्याची डाळ म्हणजे ती देवीला नैवेद्य लागतोच आपल्याकडे, म्हणून डाळ आणि आंबा मिक्स करून आपण त्याची डाळ करतो. हा महत्वाचा नैवेद्य झाला. आणि पन्ह म्हणजे उष्णता शरीरातील कमी करतं पन्ह, म्हणून पन्ह द्यायची पद्धत आहे. आणि हरभऱ्यांना ओटी भरायची, म्हणजे हरभरा हा उत्पन्न वाढ करतो, म्हणून आपण उत्पन्न वाढीसाठी म्हणून ते हरभऱ्यांना ओटी भरतो. हरभरा हा समृद्धीचं प्रतीक आहे, म्हणून हरभऱ्यांना ओटी भरायची असते. तर आई, आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? तर आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपले सण उत्सव खूप चांगले आहेत आणि त्यातून मी एकच असा संदेश देईन की आजकालच्या मुलींनी हे सगळे सण उत्सव आपल्या घरातील ज्येष्ठांच्याकडून समजून घेतले पाहिजेत आणि ते परंपरा आपली पुढे चालू ठेवली पाहिजे. तर आई, खूप छान आणि सुंदर माहिती दिली तुम्ही, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आपल्या दोघींच्या चर्चेतून प्रेक्षकांना खूप छान माहिती मिळाली. आपल्या सर्व प्रेक्षकांना चैत्रगौरी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या जावळी कट्टा यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अजून कुठल्या सणाबद्दल जर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. धन्यवाद.